आतमध्ये ज्याच्या सामन्याला सुरुवात होते एका बाजूने आपण बघतोय पाणखंडा स्पोर्ट बी वर्सेस साई कृपा विरार फटा यांच्यामध्ये हा सामना होतोय. पंचांकडून इशारा येतोय सामन्याला सुरुवात. पाणखंडा स्पोर्ट बी संघाची सलामीची जोडी दर्शन आणि नितेश यांना आपण बघतो. स्ट्राईकला दर्शन, नॉन स्ट्राईकला नितेश आणि गोलंदाजी मार्कवर विवेक. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. शतरक्षक आहे बॅटचा कडा घेऊन गेला होता. चांगलं शतरक्षण मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. नक्कीच आपल्या संघासाठी ह्या धावा वाचवल्या गेल्या. पुन्हा एकदा विवेक गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळलाय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि अशा प्रकारे सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर बघायला गेलं तर त्या ठिकाणी चेंडू खेळला होता त्यावेळी शतरक्षक होता, त्याने चांगलं शतरक्षण खेळलं होतं. परंतु यावेळी बघायला गेलं तर आपण कव्हर पॉईंट आणि पॉईंटचा जो शतरक्षक होता त्या दोन्ही खेळाडूच्या मध्ये हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला, म्हणजे 4 धावांसाठी गेला आणि या 4 धाव्याने संघाचं खातं खोललं गेलं दर्शन याच्या मार्फत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहेत. चांगली गोलंदाजी मानावी लागेल विवेक याची. नितेश याला आपण बघतोय नॉन स्ट्राईक चेंडूवर ही सलामीची जोडी. पुढचा चेंडू चांगला फटकाय. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते, परंतु त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सॉरी, एकच धाव पूर्ण केली गेली. बघा आपण बघतोय ग्रुप ग्रामपंचायत पोमनच्या दिशेने जो झेंडा आहे त्याच्याजवळ जे खेळाडू बसल्यात कृपया करून त्याने उठायचं आहे. प्लीज विनंती करतोय. यस, थँक्यू. एकच धाव आले आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 5. नक्कीच असं वाटलं होतं की चौका जाईल की काय, परंतु चेंडू थोडासा स्लो झाला. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. यावेळी शतरक्षक आहे परंतु शतरक्षकाला चकवेल की काय, परंतु चांगलं शतरक्षण. यस, एका हातामध्ये चेंडू कनेक्ट केला गेला. लगापचं क्षेत्ररक्षण आपण बघतो जो सीमारेषेवर होता. चांगला फटका होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते या चेंडूवर. एकच धाव आलेले आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. या पुढचा चेंडू चांगला चेंडू. बॉल जातो मिडऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक विवेक याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेला आणि चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या आपण बघतोय 7 धावा झालेल्या. चेंडू टाकून झालेला आहे. पहिल्या षटकामधले 5 चेंडू. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या षटकामधला विवेक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा बॉल जातोय लगापच्या दिशेला. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण बघायला मिळते आपल्याला ह्यावेळी. पुन्हा एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. पंच इशारा करताय. षटक क्रमांक पहिलं संपताय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय बिनबाद 8 अशी धावसंख्या आहे. पाणखंडा स्पोर्ट पाणखंडा बी संघाची नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि लगेच स्वीकारलं की आम्ही फलंदाजी करतोय आणि चांगलं सुरुवात झाली होती. पहिला चेंडू डॉट गेला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक विवेक याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. योगेश याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असेल.
सामोरे फलंदाज आपण बघतोय नितेश 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत बघायला मिळते आपल्याला. स्लो डिलिव्हरी, स्लो चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉलचा सिलिमिट ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक दूर होता. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा, एकाच बाजूने 2 क्षेत्ररक्षक फलंदाज झालेले आहेत. बघा, खेळाडूच्या पायाला चेंडू लागलेला होता आणि चेंडू पुन्हा एकदा एक धाव झाली असती, परंतु चांगलं बघतोय आपण तिकडे चांगला एक निर्णय होता नॉन स्ट्राईकच्या एडवरून दर्शन याच्याकडून. 2 धावेवर समाधान. यापुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी होती, परंतु बघा काय झालंय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता, परंतु फलंदाज इथे बाद झालेला आहे. बघा, चांगला फटका खेळला गेला होता. चौकारासाठी चेंडू गेला होता, परंतु हिट विकेटच्या रूपाने ते पहिला गडी बाद झालेला आहे नितेशच्या रूपाने. आणि नितेशची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. नंबर 3 चा बॅटर तो म्हणजे गुरु योगेश. खरोखरच या गोलंदाजाला बघा नशिबाची साथ आहे, कारण विकेट गेला नसता तर नक्कीच चौकार आला होता, परंतु नशिबाची साथ. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. डाव्या हाताचा फलंदाज गुरु, याला आपण बघतो स्ट्राईकच्या एंडवर. स्लो डिलिव्हरी, परंतु ह्यावेळी यष्टीरक्षक बीट होतोय. चेंडू आपण बघतोय सीमा रेषेच्या कडे जातोय. अशा प्रकारे सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. एक्स्ट्राच्या रूपाने हा 4 धावा. बघा, मागच्या चेंडूवर बघायला गेलं तर बॅटच्या याच्यामधून चौकार आलेला होता, त्यावेळी फलंदाज बाद झाला, परंतु नशिबाची साथ यावेळी आपण बघतोय पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघाच्या बाजूने. हॅलो, जे बावंट्री पंच आहेत डोंगरीपाडा संघाचे, त्यांना जर बावंट्रीच्या बाहेर झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल अक्षय जाधव याच्याकडून. तसेच जे डोंगरीपाडा इथले सर्व खेळाडू रहिवासी जे प्रेक्षक जे मॅच बघायला आलेले आहेत त्यांना सर्वांना सुवर्ण संधी दिलेली आहे. जे सीमारेषेच्या बाहेर जर झेल आला तर तो झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल अक्षय जाधव याच्याकडून. योगेश पुन्हा एकदा, यापुढचा चेंडू स्लॉट डिलिव्हरी होती, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातो. यावेळी दर्शन याला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 16 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. प्रत्येक षटकाचा जर विचार करायला गेला ह्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8-8 डावीचे सरासरीने पुढे जाताना आपण बघतोय पानखंडा स्पॉट पानखंडा बी. शेवटचे 6 चेंडूचा निर्णय खेळ शिल्लक असेल. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. पुढे काय होते या शेवटच्या षटकामध्ये दर्शन आणि गुरु अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण.
प्रणय याला आपण बघते गोलंदाजी मार्कवर स्वतःच पहिला असेल तर संघाचं शेवटचं षटक, निर्णायक षटक. नक्कीच दर्शन याला थोडीशी ती आतिषबाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला होता. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नाच्या षटक्षक बीट होतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या कडे जातोय. आणि चांगलं क्षेत्रक्षण बघायला बघेल ते आपल्याला तिकडे सीमारेषेवर. तर ह्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. एक बाद 1800 धावसंख्या आहे. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला दिशा दिले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं होतं, परंतु 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, परंतु तरी सुद्धा दुसरी धाव पूर्ण केली गेली, कारण दर्शन याला स्ट्राईक ही स्वतः जवळ ठेवायची होती आणि तसं झालेलं आहे. या चेंडूवर 2 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा मोजतोय गोलंदाज प्रणय. या 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्या आता मात्र 20 धावा. फुलटॉस चेंडू होता, कदाचित ऑफ स्टिकच्या बाहेर असेल. यस, पंचांकडे इशारा येतोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. बघा चेंडू फुलटॉस होता, परंतु दर्शन याला माहिती होता की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि त्याने तो सोडून दिला होता. या पुढचा चेंडू आता मात्र काय झालेला आहे बघूया. पुन्हा एकदा दर्शन याने हा चेंडू सोडला होता. कदाचित त्याला वाटला होता की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू असेल, परंतु लेग स्टंपच्या विकेटच्या वरून हा चेंडू गेला असेल. निर्धार चेंडूची सांगता झालेली आहे. चांगला कमबॅक प्रणय याच्या मार्फत बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रणय याच्याकडून. तोच प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट नंबरवर विकेटचा मारा. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतोय. निर्धार चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा. ओहो, यास ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता. इथे दर्शनाचा जर विचार करायला गेला तर खरोखर थोडासा नाराज आहे, कारण त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत फटके निघत नाहीत, कारण शेवटचा षटक आहे. या पुढचा चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. 2 धावा या चेंडूवर सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 24. पुढचा चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. त्याचा कधीपासून प्रयत्न करत होता दर्शन हा मोठा फटका खेळण्याचा, परंतु ह्या चेंडूवर त्याला यश आलेलं आहे. पुन्हा एकदा टांगा पलटी, गोल फरार. चेंडू निघून गेला सीमारेषे पार. षटकार.
तर चांगली फलंदाजी बघायला मिळाली आपल्याला दर्शन याच्याकडून. शेवटच्या 2 चेंडूवर लगातार 2 षटकार आल्याच्या नंतर धावसंख्या ही 36 झालेली आहे आणि 37 धावांचं एक लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी साई कृपा विरार फाटा संघाला. दर्शन याचा विचार करायला गेला तर सलामीला आलेला फलंदाज होता. 12 चेंडूमध्ये 25 धावेवर नाबाद राहिला होता. चांगली फलंदाजी. त्याच्यामध्ये जर विचार करायला गेला तर 2 षटकार आणि एक चौकार होता. ज्याचा प्रयत्न करत होता तो शेवटच्या षटकामध्ये. ते शेवटच्या 2 चेंडूवर त्याला यश आलं होतं. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि त्याच्यानंतर धावसंख्या आपण बघतोय 36 धावा आणि 37 धावांचा एक लक्ष्य असेल साई कृपा विरार फाटा संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विकी आणि दयानंद अशी ही सलामीची जोडी बघायला मिळते. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं आणि आमच्या मंचावर आलेले सर्व आमचे अतिथी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दर्शन पहिला चेंडू ऑफस्टिकवर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा चांगली फलंदाजी केली होती. त्याच्यानंतर लगेच पहिलं षटक हे दर्शन याच्या मार्फत बघायला मिळते आपल्याला. या पुढचा चेंडू, काय चेंडू टाकला गेला बघा. ऑफ स्टिकवर टाकल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू. निर्धार चेंडूची सांगता. एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय दर्शन याला. उलटा चेंडू. शतरक्षक होता त्या ठिकाणी. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल हा सुटलेला आहे. परंतु चांगला प्रयत्न बघा. चांगला उत्साह वाढवताना आपण बघतोय पाणखंड बी संघाचे खेळाडू. नक्कीच चांगला प्रयत्न केला गेला होता. सीमारेषेवर होता आणि धावत येऊन हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगला प्रयत्न होता. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 2 धावा. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. शतरक्षक आपण बघतोय सर्कलच्या आतमध्ये होतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. विक्की याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. थँक्यू. जश्न मनाएंगे परंतु संध्याकाळी. दर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू होता. लो फुल टॉस चेंडू. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्याला एकाच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. मोठ्या फटक्याची गरज आहे या षटकामध्ये. पण बघायला गेलो तर 37 धावा या 18 चेंडूमध्ये हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे. परंतु यावेळी चांगली गोलंदाजी दर्शन याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 7 धावा मोजतोय. यावेळी दयानंद याला आपण बघतोय. जो सलामीला आलेला होता फलंदाज नॉन स्ट्राईकच्या एंडवर होता परंतु यावेळी स्ट्राईक एंडवर. यावेळी पुन्हा एकदा शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण झालं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तू मै झालेली परंतु चांगला कॉलिंग येतो यावेळी दयानंद याच्या मार्फत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पंच इशारा करतात. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे बिन बाद 8. एक चांगलं संगीत ऐकायला मिळालं आपल्याला. बोरीला बोल पिकलाय. खरोखरच ही चांगली गाणी नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतात. लग्न सराई असो किंवा कुठलाही सोहळा असो किंवा अशा क्रिकेटच्या स्पर्धा, नेहमीच अशी चांगली चांगली गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 8. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज नितेश. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक. सामोरे फलंदाज आपण बघतोय दयानंद याला बघतोय.
ज्याने एका चेंडूचा सामना केला आणि धावसंख्येवर खेळतोय. यावेळी जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये दर्शन येतोय त्याच्या खाली. ओ ओ ओ जेल सुटलाय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय दयानंद याला. बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, फटका फसला होता. यष्टीरक्षक आपण बघतोय दर्शन हा होता त्याच्या खाली, परंतु झेल हा कनेक्ट करता आला नाही. अशा प्रकारे जीवदार मिळालेला आहे. बघूया दोनच धावावर खेळतोय. आपण बघितलं तर दयानंद हा 2 चेंडूचा सामना केला आणि 2 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या आपण बघतोय 9 धावा. नितेश आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच दर्शवितात की हा चेंडू खराब चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपाने धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये म्हणजे 10 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. यापुढचा चेंडू चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बघूया गोलंदाज स्वतः आहे त्याच्या खाली आणि अशा प्रकारे ह्या चेंडूवर झेल घेतला जातोय आणि पहिला हादरा बसतोय आपण साई कृपा विरार फाटा संघाला विकी याच्या रूपाने. धावसंख्या 14 असताना फुलटॉस चेंडू आणि लॉग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं. जसा आला तसाच परत गेला. बघा बॅक टू बॅक विकेटचा पतंग. आई राणी तुला मैं प्यार करतो, अरे डार्लिंग आय लव्ह यू, आय लव्ह यू. कानामधून काली देतो, मोनी डार्लिंग आय लव्ह यू. जय आपण बघतोय आत्ताच आगमन झालेलं आहे. माननीय श्री गुरुनाथ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अक्षय जाधव यांचे पिताश्री यांचे वडील यांचं आगमन झालेलं आहे. हॅट्रिकला चान्स, हॅट्रिकची संधी. यस, विकेटची हॅट्रिक साजरी करताना आपण बघतोय गोलंदाज नितेश याला.
यापुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे षटक क्रमांक. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 37 धावांचा पाठलाग करताना 14 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकाचा जर विचार करायला गेला तर खूप चांगलं षटक आपण बघतोय नितेश याच्या मार्फत आदळलं गेलं. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा देऊन जी विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली ती मात्र नितेश याच्या रूपाने. खरोखरच चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. तर मात्र 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी ज्या धावा असतील 23 धावा. पण फक्त दर्शन यांनी जी फलंदाजी केली होती तशी फलंदाजी यावेळी दयानंद याला करावी लागेल. कारण सलामीला आलेला हा फलंदाज आहे आणि खूप साऱ्या अपेक्षा असतील साई कृपा विरार फाटा संघाकडून त्याच्यावर. मागच्या चेंडूचा विचार करायला गेला तर त्या चेंडूवर 1 धाव आली असती, परंतु त्यावेळी 1 धाव ही नाकारली होती दयानंद याने. कदाचित त्याला स्ट्राईक आपल्या जवळ ठेवायची होती आणि या षटकामध्ये स्ट्राईकवर आपण बघतोय दयानंद याला. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघतोय तो म्हणजे नंदकुमार. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. या 6 चेंडूमध्ये 23 धावा बनवाव्या लागतील जर जिंकायचं असेल साई कृपा विरार फाट्या संघाचं. आणि त्याच जी जिम्मेदारी आहे ती म्हणजे दयानंद याच्यावर. यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. लगभग यॉर्कर करण्याच्या प्रयत्नामध्ये अप्रतिम डिलिव्हरी. निर्धार चेंडूची सांगता. काही चेंडू बघा दयानंद कदाचित वाटला होता की ऑफ स्टॉकच्या बाहेर चेंडू असेल, परंतु यावेळी रूम देत नाही गोलंदाज नंदकुमार. चांगली गोलंदाजी यॉर्कर. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू नंदकुमार गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क करण्याच्या प्रयत्नामध्ये. या बॉल बघतोय आपण सिलोम मिड ऑफच्या दिशेला चेंडू जातोय. शतरक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. कारण 1-2 धावा गेल्या तर कदाचित इथे पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघाला काहीच इथे फरक पडणार नाही. मोठ्या फटक्याची गरज आहे साई कृपा विरार फाटा संघाला आणि ती अपेक्षा म्हणजे दयानंद जो सलामीला आलेला फलंदाज. 4 चेंडू 21 धावेची गरज. वॉटर डिलिव्हरी. चांगला चेंडू नंदकुमार याचा. निर्धार चेंडूची सांगता. काही चेंडू टाकून झालेले आहेत बघा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. त्या 3 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा मोजतोय. मागच्या षटकामध्ये बघायला गेलो तर 6 धावा देऊन हॅट्रिक पूर्ण केली गेली होती नितेश याच्याकडून. ब्लॉक आल मध्ये टाकलेला चेंडू नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण. पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी जी कमालीची फलंदाजी केली. दर्शन यांनी 12 चेंडू मध्ये 25 धावा नाबाद. आणि नक्कीच हा जो श्रेय जाईल विजयाचा तुम्हाला वाटते दर्शन यालाच जाईल. बघा उत्साह वाढवताना आपण बघतोय खेळाडू. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. शतरक्षक येतोय त्याच्या खाली. अप्रतिम झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. पॅटर्न बघून भाऊता हार्ड विषय बनलाय नवा. पॅटर्न बघून भाऊता हार्ड विषय बनलाय नवा. ऊपरवाले की मिली है दुआना आमच्या भाऊची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआना आमच्या भाऊची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआना परम पाटीची झाले हवा. ऊपरवाले की मिली है दुआना परम पाटीची झाले हवा. तर अशा प्रकारे शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या आपण बघतोय 17 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस चेंडू होता. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अशा प्रकारे विजयी होतो इथे पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी. आणि या स्पर्धेमधून बाहेर जाते तो म्हणजे साई कृपा विरार फाटा संघ. हार्डलक 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 विरार फाटा संघ आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी संघाला. तर या सामन्याचा मेन ऑफ द मॅच असेल